नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मेल आणि फिमेल्स दोघांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे, विशेषतः फिमेल्ससाठी. पण ब्रेस्टचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर हा मेल्समध्ये देखील होतो. कमी प्रमाणात असतो फिमेल्सच्या मानाने, परंतु होतो. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. हे एक माहितीपत्र आहे इथल्या एका चॅरिटी ऑर्गनायझेशनचं, ब्रेस्ट कॅन्सर नाऊ म्हणून. त्यांच्या नो युअर ब्रेस्ट हे जनरल पब्लिकने, जनरल मुलींनी, महिलांनी आपल्या स्तनाच्या अवस्थेकडे, स्थितीकडे कसं लक्ष ठेवलं पाहिजे आणि काही चेंज झाला तर तो कसा डिटेक्ट झाला पाहिजे. आता चेंज म्हणजे काय, तर याच्याबद्दल हे माहितीपत्र आहे, पॅम्पलेट आहे. तर यात त्यांनी सांगितलं की काही अनयुज्युअल तुम्हाला आढळलं तर तो कॅन्सर असण्याची शक्यता खूप कमी असते, परंतु तुम्ही तसं वाट बघू नका, डॉक्टरांकडे ते दाखवून घ्या. आणि इट इज बेटर की आपल्याकडे आता आपल्याला डायरेक्ट सर्जनला दाखवता येतं, आपण सर्जनला दाखवलेलं जास्त चांगलं. पण तुमचे जे डॉक्टर चांगले असतील, तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही त्यांना दाखवू शकता. तर काय काय बदल जे आहेत की ते आपण बघितले पाहिजे. तर ते हे बदल म्हणजे स्वतःला पण ते बघता येतात. त्याच्यासाठी असं स्पेशल काही ट्रेनिंगची गरज नाही आणि सोपे बदल आहेत. मी तुम्हाला एक एक सांगतो इथे की मुलींनी, महिलांनी आणि पुरुषांनी देखील संपूर्ण स्तनाचा एरिया, ब्रेस्टचा एरिया, कॉलर बोनपर्यंत. आता कॉलर बोन म्हणजे क्लॅव्हिकल हे जे आहे दोन्हीकडचं, इथपर्यंत हा सगळा एरिया जो आहे याचं निरीक्षण अधूनमधून करत राहिलं पाहिजे. आणि आर्मपिट्समध्ये सुद्धा, म्हणजे ब्रेस्टचं एक्झामिनेशन लक्ष ठेवणे, अप्पर चेस्ट आणि आर्मपिट्स म्हणजे काखेत, ॲक्झिलामध्ये, हे याचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि हाताने चाचपून पण बघितलं पाहिजे, त्याला आम्ही पाल्पेशन म्हणतो. तर तुम्हाला काही अनयुज्युअल एखादा गाठ आढळली, लंप किंवा स्वेलिंग, मग ती काखेत असो किंवा अप्पर चेस्टमध्ये असो किंवा ब्रेस्टमध्ये असो. दुसरं म्हणजे चेंजेस टू द स्किन, जे याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये पकरिंग किंवा डिम्पलिंग म्हणतो. म्हणजे एखादं फळ पिकतं त्यावेळेला जसं त्याची जी स्किन असते तिला सुरकुत्या पडतात आणि ती अशी स्ट्रेट राहत नाही. जिला नॉर्मली फळ कसं असं एक टाईट स्किन असते त्याची वरची आणि शायनी असते, तशी राहत नाही. त्याला पकरिंग, डिम्पलिंग असं शब्दामध्ये मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतात. इंग्लिशमध्ये म्हणतात थोडक्यात, चेंज इन कलर ऑफ द ब्रेस्ट. इट मे लुक रेड ऑर इन्फ्लेम्ड. म्हणजे असं सूज आली आहे, त्याची स्किन असं इन्फेक्शन झाल्यासारखं, सेल्युलायटिस सारखं दिसतं, रेड इन्फ्लेम्ड दिसते. तर हे पण साईन आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. पुढचं म्हणजे निप्पल जो एरिया असतो, म्हणजे सेंट्रल जे इलेव्हेटेड जे स्ट्रक्चर असतं ब्रेस्टचं, त्याला निप्पल म्हणतात. हे सेंट्रलचं निप्पल, त्याच्या आजूबाजूला डार्क स्किन असते, तिला एरिओला म्हणतात. आणि हे ब्रेस्ट टिश्यू असते. ठीक आहे, निप्पल, एरिओला आणि ब्रेस्ट. तर हे निप्पल जर रिट्रॅक्ट झालं, म्हणजे उलट होतं, ते असं मध्ये सक झाल्यासारखं, मध्ये खेचल्यासारखं, इन्व्हर्टेड, तर हे देखील आपण गंभीरतेने घ्यायला पाहिजे साईन. पुढचं जे आहे ते म्हणजे रॅश येते निप्पलच्या आजूबाजूला आणि क्रस्टिंग होतं. म्हणजे जखम भरताना जसे पापुद्रे येतात, कस्ट येतात, त्याप्रमाणे या निप्पलच्या आजूबाजूला होते. तर हे देखील गांभीर्याने घेतलं पाहिजे, दाखवून घेतलं पाहिजे. कॅन्सरच असेल असं नाही, पण त्याला वाट बघायची नाही जास्त. अनयुज्युअल लिक्विड डिस्चार्ज फ्रॉम आयदर निपल. कुठल्याही एका किंवा दोन्ही निपल्समधून जर लिक्विड डिस्चार्ज होत असेल, अनयुज्युअल, म्हणजे आता माता दूध पाजते बाळाला, लॅक्टेटिंग आहे, त्यावेळेला दूध येतं, तो वेगळा प्रश्न आहे. पण त्या वेळे व्यतिरिक्त जर असा अनयुज्युअल पद्धतीने वेगळा डिस्चार्ज येत असेल की जो दूध नाही आहे, देन इट शुड बी टेकन सिरियसली. आणि
दुसरं शेवटचं महत्त्वाचं म्हणजे चेंज इन साईज ऑर शेप ऑफ ब्रेस्ट. यातलं काही झालं तर हे गांभीर्याने घ्यायचं, हे दाखवून घ्यायचं. तर याच्यात आता त्यांनी जे टेक्निक मी जे सांगितलं की एक म्हणजे टच करून स्वतःचंच ब्रेस्टला टच करून बघायचं, काही अनयुज्युअल स्वेलिंग आहे का, कुठे काही अनयुज्युअली दुखतं आहे का, आणि ते कंटिन्युअस होत आहे. थोडंफार दुखणं अधूनमधून इट्स ओके, पण ते कंटिन्युअस चालूच आहे. लुक म्हणजे काही बदल दिसतात का, आणि चेक करून घेणे डॉक्टरांकडून. तर डॉक्टर यात काय काय करतात बघा. तर डॉक्टर जे असतात ते परत एक्झामिनेशन करतील, इन्स्पेक्शन, पाल्पेशन, आणि जर गरज असली तर मग ते काही तपासण्या करतील. आता या तपासण्या ज्या आहेत त्या मेनली एक्सरे टाईप तपासण्या असतात. म्हणजे पहिली म्हणजे मॅमोग्राम असते. मॅमोग्राम म्हणजे हा एक्सरे असतो, स्पेशल एक्सरे असतो ब्रेस्टचा, ते लम्प्स वगैरे डिटेक्ट करण्यासाठी. दुसरी म्हणजे अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफी, ती करता येते. त्या लम्पचं एक्झॅक्ट लोकेशन, त्याची बायोप्सी वगैरे कुठून करायची हे लोकेट करण्यासाठी. मग MRI स्कॅन, ॲक्च्युअल बायोप्सी जर गरज पडली, ट्रीटमेंट करून पण ते कमी नाही झालं, गेलं नाही, तर मग बायोप्सी करून ते एक्झामिनेशनसाठी मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजिस्टकडे पाठवली जाते. याच्याबरोबर काही ब्लड टेस्ट पण लागू शकतात की ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आहे का, नसला तर तो कुठल्या प्रकारचा, कुठल्या टाईपचा, त्याच्यासाठी थोड्या ॲडव्हान्स्ड काही गोष्टी लागू शकतात. तर आपल्याकडे जरी 50+ फिमेल्समध्ये मेनली हा कॉमन असला, आणि त्याच्यापेक्षा कमी वयाच्या फिमेल्समध्ये जरी कमी कॉमन असला, तरी वय हे त्याचा फारसा स्ट्रिक्ट असा क्रायटेरिया नाही. 50च्या खालच्या मुलींमध्ये, महिलांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सर निघतात. विशेषतः काही मेडिसिन्स जर मुली महिला घेत असतील तर त्याच्यामुळे त्या होऊ शकतात, काही विशिष्ट प्रकारच्या. काही फॅमिली हिस्ट्री असेल किंवा कुठल्या दुसऱ्या काही कंडिशन असतील तर त्याच्यामुळे, दुसऱ्या हेल्थ कंडिशन्समुळे पण ब्रेस्टचे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे मधून रोज बघायची गरज नाही. एक 4-6 महिन्यातून स्वतःच्या ब्रेस्टचे इन्स्पेक्शन करणे, पाल्पेट करून बघणे, आणि ब्रेस्ट, अप्पर चेस्ट आणि आर्मपिटमध्ये म्हणजे काखेत हे सगळं करणे हे इज अ गुड हॅबिट. आणि काही शंका आली तर स्पेशालिस्टकडनं तपासून घ्यायचं. कारण जेवढ्या लवकर याचं डायग्नोसिस आणि उपचार होतो तेवढं पूर्णपणे क्युअर होण्याची शक्यता तेवढी जास्त असते, आणि जेवढा उशीर होतो मग तेवढं त्याच्यामध्ये रिस्क वाढत जाते. त्यामुळे हे महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे समजून घ्या आणि इतरांना देखील तुम्ही हे समजून सांगा. याच्याबद्दल ब्रेस्ट अवेअर झाले पाहिजेत प्रत्येकजण, विशेषतः महिला आणि पुरुष देखील काही अंशी. आय होप दिस इज हेल्पफुल. इतरांना देखील शेअर करा. तुमच्या संपर्कातल्या ज्या मुली महिला असतील, फ्रेंड्स, सिस्टर्स, रिलेटिव्स, त्यांना देखील शेअर करा. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.